नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राजश्री राघवला म्हणत असते, तुमची जोडी देवाने बनवली आहे. तुमच्यावर इतकी संकट आली, परंतु तुम्ही नेहमी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, एकमेकांना सांभाळलत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की जेव्हा एकावर संकट येतं तेव्हा दुसऱ्याला त्याची चाहूल लागतेच कशी. आणि ती म्हणते, राघव, असंच कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहा, एकमेकांच्या सोबत राहा. हे ऐकून मधुराणीला थोडासा राग येत असतो, तर ती राजश्रीचं बोलणं थांबवण्यासाठी लगेच राघवला म्हणते, जरा बाहेर येतोस का, असं खुणावते. त्यावेळी राघव उठून बाजूला येतो, तर मधू लगेच राघवला म्हणते, आपण पटकन देवळात जाऊन यायचं का, पूजा चुकायला नको. राघव म्हणतो, अजून तिला शुद्धही आलेली नाहीये. मधू म्हणते, राघव डोंट वरी, तिला शुद्ध येईल आणि तिला शुद्ध येण्याआधी आपण घरीसुद्धा परत येऊ. तर राघव तिला म्हणतो, असं कर, तू जाऊन ये, मी तिला सोडून कुठेही जाणार नाहीये. मधू म्हणत असते, राघव असं का करतोयस, विनू तुझी वाट पाहतोय, तो तयार होऊन बसलाय आणि मंदिर 5 मिनिटांवरच तर आहे ना, आपण पटकन जाऊ, पूजा करू आणि घरी परत येऊ. राघव म्हणतो, विनूला काय सांगायचं ते मी सांगेल आणि त्याला कळेल, तू जाऊन ये, मी म्हटलं ना, मी तिला सोडून कुठेही जाणार नाहीये. मधू म्हणते, हे जरा अति होतंय. तर राघव ठामपणे म्हणतो, तिच्या जागी जर कोणीही असतं तरीही मी हेच केलं असतं. आणि राघव परत कृष्णाजवळ येऊन बसतो. त्याला तिची खूप काळजी वाटत असते, सतत तिच्या डोक्यावरून तो हात फिरवत असतो. इकडे ऋतुजा रुक्मिणी काकूंना म्हणत असते, वहिनी साहेब, राघवने परत एकदा त्या थुईथुईची बाजू घेतली. आधीच ती आगाऊ आपल्या डोक्यावर बसली होती, आता तर आपल्या डोक्यावर थुईथुई मोरासारखी नाचेल नुसती. परंतु रुक्मिणी काकू काहीच बोलत नसते. तर ऋतुजा म्हणते, वहिनी साहेब, तुम्ही शांत का बसलाय, हीच तर वेळ आहे शस्त्र काढण्याची, बोला ना काहीतरी. तर रुक्मिणी काकू म्हणते, ऋतुजा, आता मी कृष्णाला आणखी एक चॅलेंज देणार आहे. तर ऋतुजाला तर आश्चर्यच वाटतं आणि ती विचारते, काय, अजून एक. तर रुक्मिणी काकू म्हणते, हो, आणि ते चॅलेंज जर तिने पूर्ण केलं ना, तर मी तिला रत्न पारखींची सून म्हणून स्वीकारणार आहे. ऋतुजा म्हणते, वहिनी साहेब, त्या चोरट्या कृष्णाला. तर काकू म्हणते, हो. ऋतुजा म्हणत असते, नाही वहिनी साहेब, जर बाहेरच्या लोकांना कळलं ना, तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील, लोक हसतील आपल्यावर. काकू म्हणते, ऋतुजा, राघव काय म्हणाला हे ऐकलंस ना तू, त्याने कोणाशी लग्न करावं हा त्याचा डिसिजन आहे. तर ऋतुजा म्हणते, वहिनी साहेब, त्याला कळत नाहीये, राघव कृष्णाच्या चेहऱ्याच्या प्रेमात पडलाय. तर काकू म्हणते, कारण ती सिंधूसारखी दिसते. हरकत नाही, हे त्याचं आयुष्य आहे, ठरवू दे त्याला काय ठरवायचं ते. त्यानंतर संध्याकाळी इकडे कृष्णाला शुद्ध येते. राघव तिच्या जवळच असतो. कृष्णाला शुद्ध आलेले पाहून राघवला इतका आनंद होतो की तो तर तिला छातीशी कवटाळूनच धरतो आणि म्हणतो, थँक गॉड तू शुद्धीवर आलीस. आय वॉज सो वरीड अबाउट यू. तू ओके आहेस ना. तर कृष्णा म्हणते, हो. त्यावेळी राघव कृष्णाला म्हणत असतो, काकूने दिलेलं चॅलेंज तू का ॲक्सेप्ट केलंस आणि अशी कधी पूजा असते का. ती पूजा असं दारखिडक्या बंद करून करायची आहे हे कळाल्यानंतर तू पूजेला सरळ नकार का नाही दिलास. कोण करतं अशी पूजा. तर कृष्णा लगेच लंबू असं म्हणून बोलायला लागतंय. तर राघव त्याचं बोट तिच्या ओठांवर ठेवतच तिला गप्प करतो आणि दोघे अगदी एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. तर राघव म्हणतो, मला माहिती आहे, ऑलरेडी सफोकेशनमुळे तुला खूप त्रास होतोय, आता परत जास्त बोलायला गेलीस तर अजून त्रास होईल. कृष्णाला राघवचं हे प्रेम बघून खूप छान वाटत असतं. तर ती राघवला म्हणते, थँक्यू लंबू. तर राघव म्हणतो, वाव, दी कृष्णा स्वतःहून मला थँक्यू म्हणाल्या, हे स्वप्न तर नाही आहे ना. तर कृष्णा राघवला पिंच करते आणि दोघेही हसत असतात. कृष्णाला हसताना खोकला येतो. तर राघव तात्काळ तिला पाणी देतो. कृष्णा पाणी पित असताना राघव तिच्याकडे खूप प्रेमाने बघत असतो आणि तो तिच्यामध्येच हरवून जातो. तर कृष्णा त्याला भानावर आणते आणि म्हणते, बास झालं पाणी आपल्याला, हे घे. आणि ती राघवला म्हणते, लंबू, आपल्याला माहिती आहे आपण एकदम ब्युटिफुल आहे. राघव म्हणतो, अच्छा, असं कोणी सांगितलं. कृष्णा म्हणते, लोकांच्या डोळ्यात बघून कळतं आपल्याला. तर राघव म्हणतो, ओह, दॅट इज अ सिरियस प्रॉब्लेम. कारण मग त्या लोकांना एखाद्या चांगल्या आय स्पेशालिस्टची गरज आहे. तर कृष्णा म्हणते, ए लंबू, तू उगाच आपल्याशी पंगा घेऊ नको हां. आपल्याला एक कळत नाही, तू आपण एकटे असताना आपल्याशी पंगा घेतो आणि दुसरं कोणी आपल्याला काही बोलला की तू त्यांच्यासाठी एकदम अँग्री यंग मॅन होतो, असं का. तर राघव म्हणतो, असं काहीही नाही आहे. कृष्णा म्हणते, काही नाही कसं, मगाशी आपण बघितलं, तू फडफडला फाडफाड बोलला. तर राघव म्हणतो, यू नीड टू रेस्ट, तू आराम कर. आणि राघव तेथून जायला लागतो. तर कृष्णा त्याच्या हाताला धरून त्याला थांबवते आणि ती त्याच्याकडे अगदी प्रेमाने बघतच त्याला म्हणते, लंबू, तू आपली किती काळजी घेतो, इतकी काळजी कोण घेतं माहिती आहे. तर राघव म्हणतो, माहिती आहे,
त्यावेळी कृष्णा मनात विचार करते, राघव तुमचं प्रेम मला जाणवतंय, फक्त थोडे दिवस. मी लवकरच आपल्या सावीला त्या मधूच्या तावडीतून सोडवून आणणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला सगळं सत्य सांगेल. तर राघव म्हणतो, आपली काळजी जे घेतात त्यांची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे. आणि उशी कृष्णाच्या डोक्यावर मारतो. तर कृष्णा म्हणते, लंबू तू आपल्याला मारलं. आणि कृष्णासुद्धा पिलो घेऊन त्याला मारायला लागते. त्या दोघांचं असंच चालू असतं. मधुराणी इकडे तिच्या रूममध्ये चिडचिड करत असते आणि स्वतःशीच म्हणत असते, त्या फडतूस कृष्णाची राघवच्या बाजूला उभं राहण्याची सुद्धा लायकी नाहीये. आणि ती राघवच्या बाजूला बसून श्रावणातली पूजा करत होती. मी काहीच करू शकले नाही. दिवसेंदिवस ती कृष्णा डोईजड होत चालली आहे. लवकरात लवकर तिचं काहीतरी करायला हवंय. त्यानंतर मधुराणीला शकुंतलाचा फोन येतो. तर शकुंतला विचारते, काय चाललंय मैनाराणी? मधू म्हणते, काही ठीक नाहीये. तर शकुंतला विचारते, काय झालं? तर मधू सांगते, आज त्या कृष्णाला काकूंनी श्रावणातली पूजा करायला सांगितली होती. आणि ती घडलेला प्रकार सगळा शकुंतलाला सांगते. आणि मधुराणी संतापूनच शकुंतलाला म्हणत असते, ती कृष्णा तिची लायकी आणि आपलं डील दोन्हीही विसरली आहे बहुतेक. तिला तिची खरी जागा आणि लायकी दोन्ही दाखवून द्यायला हवी. आणि इथे बॉस कोण आहे त्याची तिला परत एकदा आठवण करून द्यायला हवी. तर शकुंतला म्हणते, मैनाराणी आम्ही त्यावेळी दाताच्या कन्या केल्या तरीही तुम्ही ऐकलं नाही आमचं. तर मधू म्हणते, हो चुकलं, माझं चुकलं. आता काय तिथे येऊन तुमच्या पाया पडू? तर शकुंतला म्हणते, त्याची काही गरज नाहीये. त्यापेक्षा तुमची किंमत आणि हिंमत दोन्ही त्या चोरटीला दाखवून द्या. तर मधू म्हणते, हो बरोबर बोलताय तुम्ही. त्यानंतर त्या दोघी फोन ठेवून देतात. इकडे कृष्ण आणि राघवचा असाच धिंगाणा चालू असतो आणि त्यातच नकळत त्यांचा रोमॅन्स देखील चालू असतो. त्यानंतर ते दोघेही बेडवर पडतात. तर ते दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात. ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये इतके हरवून जातात की कोणीच काही बोलत नाही. थोड्या वेळानंतर कृष्णा राघवला म्हणते, लंबू खरंच तू आपल्या इतक्या प्रेमामध्ये पडलाय? तर राघव काहीच बोलत नसतो. तर कृष्णा म्हणते, तू अजून नीट आपल्याला ओळखत नाही. आपण सॉलिड डेंजर आहे हा. खरं सांगतोय आपण. तर राघव परत कृष्णाच्या आणखी जवळ जायला लागतो. तर तेवढ्यातच त्यांच्या रूमचा दरवाजा वाजतो. ते दोघेही जागेवरून उठतात. राघव रूमचा दरवाजा ओपन करतो. तर मधू आलेली असते आणि ती राघवला विचारते, काय रे कृष्णा बरी आहे का? तर राघव म्हणतो, हो बरी आहे. मधू उगाचच राघवच्या पुढे कृष्णाची काळजी असल्यासारखं दाखवत असते. आणि ती कृष्णाला मिठी मारून तिच्या कानात हळूच तिला विचारते, श्रावणी सोमवारचा उपवास नक्की काकूंनीच करायला सांगितला होता ना? आणि ती उगाच राघवच्या पुढे काळजी दाखवण्यासाठी म्हणते, राघव तुला खोलीच्या बाहेर घेऊन आला होता तेव्हा मी किती घाबरले होते तुला माहिती आहे का? तू खरंच बरी आहेस ना ग? तर कृष्णा म्हणते, मुद्दत ते लाख चाहे तो क्या होता है, वही होता है सुंदरी जे भगवंताच्या मनात असतंय. आणि राघवला तिथून पाठवण्यासाठी मधू राघवला म्हणते, विनू तुझी वाट पाहतोय, त्याला तुझ्याकडूनच गोष्ट ऐकायची आहे. तर कृष्णा म्हणते, आपण सांगू का त्याला गोष्ट? तर मधू म्हणते, पण तुला तर लहान मुलं आवडत नाहीत ना? त्यावेळी कृष्णा मनात विचार करते, जरा दमानं घे सिंधू. या मधूला थोडा जरी संशय आला तरीही ती विनूला सुद्धा गायब करेल. तर कृष्णा म्हणते, नाही आवडत, अजिबात नाही आवडत, पण आपल्याला स्टोरी सांगायला आवडतं ना. जाऊ का, सांगू आपण? तर राघव म्हणतो, नाही तुला आरामाची गरज आहे, तू आराम कर. विनूकडे मी जातो आणि जेवण करून घे. मधू येताना कृष्णासाठी जेवण घेऊन आलेली असते. तर कृष्णा म्हणते, सुंदरी थँक्स हा, तुला माहिती आहे का आपल्याला सॉलिड भूक लागली होती. मधुराणीने कृष्णाला त्रास व्हावा म्हणून तिच्या भाजीमध्ये एक्स्ट्राची मिरची ॲड केलेली असते. आता हे खाऊन कृष्णाला त्रास होईल म्हणून मधू खूप खुश असते. कृष्णा एक घास हातात घेते आणि म्हणते, अन्नदाता सुखी भव. गोदामावशी नेहमी म्हणते, आपल्यासाठी जे प्रेमाने असं जेवण बनवतील किंवा घेऊन येतील ना, तर आपण पहिला घास नेहमी त्यांना खाऊ घालायचा. हे ऐकून तर मधूच्या चेहऱ्यावर 12च वाजतात आणि ती म्हणते, नाही नाही मी पोटभर जेवली आहे, तू जेवण करून घे ना. तर कृष्णा म्हणते, असं कसं सुंदरी, आपल्याला बरं वाटेल म्हणून तरी खा. मधू म्हणत असते, नाही मी एक कण जरी खाल्ला ना तरी मला उलटी येईल. कृष्णा तिला जबरदस्तीने तसंच तो घास तिच्या तोंडात घालते. मधूला इतकं जास्त तिखट लागतं ना. कृष्णा विचारते, काय झालं तुला? तर मधू म्हणते, तिखट. तर कृष्णा म्हणते, तिखट कसं काय लागलं? एवढं तिखट होतं का? पाणी देते तुला. असं म्हणूनच ती ग्लासातील पाणी मधूच्या तोंडावर फेकते. तर कृष्णा मधूला म्हणते, या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला आणि जो नडणार त्याच्यावर करणार हल्ला. तू जर पुन्हा आपल्याशी पंगा घेतला ना सुंदरी, तर आपलं डील तुटलं. हे ऐकून तर मधू चांगलीच घाबरते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रेश्मा पूजेची तयारी करत असते. तर रुक्मिणी काकू तिला म्हणते, रेश्मा आवर पटपट. तर ऋतुजा राजश्रीला म्हणते, काय राजश्री वहिनी, तुमच्या महाराणीने काय आरतीसाठी मुहूर्त काढलाय का? रुक्मिणी काकू म्हणते, राजश्री मला असं वाटतं की आपण पूजेला सुरुवात करू.
तर राजश्री म्हणते नाही वहिनी, थोडा वेळ थांबू ना, एखाद्या कामात अडकली असेल म्हणून उशीर झाला असेल. तर ऋतुजा म्हणते ती कसलं काम करते. तेवढ्यातच कृष्णा तेथे येते आणि म्हणते सॉरी हा, थोडा लेट झाला. तर काकू म्हणते देवाच्या आरतीसाठी तरी वेळेवर यावं माणसाने. तर कृष्णा तिला म्हणते फडफड, इतका पण लेट नाही झाला. आणि कसं आहे माहिती आहे का, आपलं आणि देवाचं वेगळं सेटिंग आहे, त्यामुळे तो आपल्यावर कधीच नाही चिडणार. तर काकू म्हणते देवाच्या बाबतीत मस्करी नको. तर कृष्णा म्हणते अजिबात नाही, आपल्याला पण देवाच्या बाबतीत भंकस केलेली अजिबात आवडत नाही. आणि ती काकूला म्हणते तू बघितलं ना, आपण काल ते हवन किती एकदम सिरियसली करत होतो. पूर्ण दारं खिडक्या बंद, एकदम धुवा झाला, आपल्याला किती त्रास होत होता, तरी पण आपण उठलो नाही जागचा. पण फायनली काय झालं, कुठून तरी एक बॉल आला, त्या खिडकीच्या काचेला लागला आणि सगळा धुवा बाहेर जायला लागला. पाहिलं ना, आपलं सेटिंग आहे. असं बोलून तर कृष्णाने रुक्मिणी काकूची बोलतीच बंद केलेली असते. रुक्मिणी काकू मनात विचार करते राजश्री जर इथे नसती ना, तर हिला छूमंत्र करून गायब केलं असतं. तर कृष्णा लगेच म्हणते ए फडफड, या वयात एवढं नसतं चिडायचं. तू श्वास सोड, अटकल, श्वास सोड. तुझा नाक बघ कसा झाला, या बदकुलीच्या साडीसारखं लाल झालंय. तेवढ्यातच राघव तेथे येऊन कृष्णाला म्हणतो सिंधू, आरती करायची आहे ना आपल्याला. तर रुक्मिणी काकू काहीतरी बोलणार, तेवढ्यातच राजश्री म्हणते 1 मिनिट, आता राघव आणि सिंधू आलेत ना, तर आपण आरतीला सुरुवात करू. राघव आणि कृष्णा दोघे मिळून आरती एकत्र करत असतात. तर मधूचं लक्ष आरतीकडे नसून त्या दोघांकडेच असतं. त्या दोघांना एकत्र बघून मधूचा नेहमी जळफळाट होत असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राघव कृष्णाला म्हणत असतो मला सांग, तू खरंच हे लग्न करायला तयार आहेस ना. तर कृष्णा म्हणते एकदम रेडी स्टेडी गो. तेवढ्यात राजश्री तेथे येते आणि ती राघवला म्हणते तुमच्या लग्नाच्या आधी सावीला घरी घेऊन ये, मला माझ्या नातीची खूप आठवण येते, मला ती घरी हवी आहे. तर कृष्णा म्हणते आपण तुला प्रॉमिस करतो, आपण तिला घेऊन इथे येणार म्हणजे येणार. त्यानंतर सिंधू आणि गोदामावशी सावीला भेटण्यासाठी आलेल्या असतात, परंतु तिथे त्यांना सावी दिसत नाही. त्यामुळे गोदामावशी मधूला फोन करून म्हणते मी सावीला भेटण्यासाठी आले होते, परंतु ती इथे नाही आहे. तर मधू म्हणते तिला मुद्दाम दुसरीकडे शिफ्ट केलं आहे. तर सिंधू रागातच म्हणते आता मी त्या मधूला सोडणार नाही. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करा. भेटू उद्याच्या भागात.